या ठिकाणी बँकांनी आता महिलांना पैसे जमा करायला सुरुवात केली आहे। गेल्या 3 दिवसापासून महिलांना पैसे या ठिकाणी जोरदार बँकेच्या खात्यावरती येत होते, परंतु या ठिकाणी सर्वच महिलांना येत नव्हते। अखेर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्यानंतर सरसकट शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना आज गुरुवारी 9 जुलै रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून जोरदार या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। सरकारच्या माध्यमातून आता तब्बल 9,600 कोटी रुपयांचा निधी थेट डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती आता जमा करायला सुरुवात केली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून हे पैसे जोरदार वितरण या ठिकाणी होऊ लागले। गेल्या 3 दिवसांपासून अनेक महिला जोरदार पैशांची वाट बघत होत्या। आज पैसे येतील, आता पैसे येतील, मग पैसे येतील, अशा प्रकारे या ठिकाणी बातम्या देखील तुम्ही पाहिल्या असणार। अखेर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर या ठिकाणी बँकांना दिल्यानंतर महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी आज गुरुवारी होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असाल, आतापर्यंत एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता तुम्ही मागच्या वेळी घेतला असाल, तर जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये घेण्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून गेल्या 2-3 दिवसांच्या पाठीमागे GR काढण्यात आला होता आणि GR काढल्यामुळे महिलांना खटाखट मेसेज येऊ लागलेत। दररोज 4 ते 5 जिल्ह्यामध्ये दररोज पैसे या ठिकाणी येत होते। सोमवारी पैसे जमा झाले काहींना, मंगळवार काहींना पैसे जमा झाले, काल बुधवारी सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले, परंतु अजून पण या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणी होत्या, त्यांना पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना खटाखट मेसेज या ठिकाणी येऊ लागलेत। तब्बल 2 मेसेज येऊ लागलेत। पहिला मेसेज मागच्या गेलेल्या जून महिन्याचा आणि सुरू असलेल्या या जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा, असं दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये जमा झाल्याचा खटाखट मेसेज या ठिकाणी आता येत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे। पुढच्या 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला 2 मेसेज या ठिकाणी येणार असल्याची गॅरंटी या ठिकाणी स्वतः तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। कारण आता बघा, परवा दिवशी काय झालं होतं, आता बघा सोमवार मंगळवार 2 दिवशी जून महिन्याचे पैसे अनेकांना मिळाले आणि काल जुलै महिन्याचा GR काढल्यानंतर जुलै महिन्याचे देखील 1,500 रुपये या ठिकाणी जमा होत असल्याची माहिती समोर आली होती। त्यामुळे दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती येत असल्याने सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी आता आनंदाने नाचू लागलेत। कारण त्यांना 2 महिन्यांची रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून वाटपाच्या 3 टप्पे तयार करण्यात आलेत। जवळपास 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी अजून शिल्लक राहिल्या होत्या। परवा दिवशी त्यांनी वाट बघितली, काल वाट बघितली, परंतु काल परवा त्यांना पैशांचं वितरण झालं नाही। त्या शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेत आणि तशा प्रकारे महिलांना सकाळपासून 18 जिल्ह्यापैकी 3 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेत। अजून 15 जिल्हे या ठिकाणी बाकी आहेत। आज गुरुवार आहे आणि आज सरसकट सर्वांना वाटप या ठिकाणी करून टाका, अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कोणकोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी आज सोडण्यात आले, कोणत्या महिलांना पैशांचं वितरण आज फास्ट होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता लाडक्या बहिणींनो समजावून आता सांगणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा गुरुवार 100% गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण या ठिकाणी पैसे वाटपाचे आदेश तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे साहेब आता दिलेला शब्द पाळतात। ते जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। तुम्हाला पण माहित आहे लाडक्या बहिणींनो, मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला एप्रिल महिन्याचा पण हप्ता आला आणि मे महिन्याचा पण हप्ता आला। सरकारने दिलेला शब्द पाळलाय। महिन्याच्या महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला सरकार सोडतं। तशा प्रकारे या ठिकाणी आता जून आता संपलेला मागचा महिना आणि जुलै आता चालू असलेला हा महिना, असं 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसापासून आता वाटप सुरू करण्यात आलंय। परंतु अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी केवायसी प्रक्रिया लेट केली आहे आणि केवायसी प्रक्रिया लेट केल्यामुळे त्यांना या ठिकाणी पैशांचं वितरण थोडं लेट होऊ लागले। म्हणजे आज गुरुवारी या ठिकाणी आता पैशांचं वितरण थेट डीबीटीच्या माध्यमातून आता जमा करण्यात येऊ लागले। सकाळी 9 वाजल्यापासून आतापर्यंत जवळपास आता
5 ते 6 जिल्ह्यामध्ये वाटप पूर्णपणे पार पडलेलं आहे। जे आता उरलेले 14 ते 15 जिल्हे बाकी राहिले आहेत त्यांना इथून पुढे पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आज तुमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे, गोल्डन दिवस आहे। आज एकाही लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवता कामा नये अशा प्रकारची ऑर्डर दिली आहे। कारण लाडक्या बहिणीमुळेच आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालो आहोत आणि त्यामुळेच आमच्या गोरगरीब ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, ज्या धुणभांडी करायला जातात, एकदम शेतकऱ्यांच्या बायका असतील, शेतकऱ्यांच्या बहिणी असतील, अशा गोरगरीब लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट पैशांचं वितरण करून टाकण्याचे आदेश थेट बँकांना दिले आणि बँकांना 9,700 कोटी रुपयांचा निधी वर्ग सुद्धा केल्याची माहिती या ठिकाणी समोर आली होती। आणि तशा प्रकारे महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, मागील 3 दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस मागच्या जर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी झालं नसेल तर आज तुम्ही नक्की तयार राहायचं आहे। आज त्या ठिकाणी तुम्हाला पैशांचं वितरण कोणाला सुद्धा शिल्लक ठेवता कामा नये अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी थेट आता तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिल्यानंतर महिलांना सर्वांना पैसे या ठिकाणी जमा होऊ लागलेत। सरसकट हा शब्द या ठिकाणी परत ऍड केलाय आणि त्यामुळे सरसकट म्हणजे किती, सरसकट जेवढ्या पण काय लाभार्थी आता महिला असतील, तुम्ही केवायसी करा अगर न करा, तुम्हाला बोनस म्हणून या ठिकाणी आता जून जुलैचे 3,000 रुपये थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो करण्यात येऊ लागलेत। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येऊ लागलेत? कारण लाडक्या बहिणींनो, ज्या शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत फक्त त्यांनाच या ठिकाणी पैसे येत असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्पष्टपणे आता एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्ही लाडक्या बहिणींनो केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्या, परंतु बँकांची वेगळी केवायसी तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये करायला सांगितली होती। फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणले होते, आम्ही या ठिकाणी आता जून जुलैचा जो हप्ता तुम्हाला देणार आहे तर तो फक्त गोरगरीब आणि गरजूच लाडक्या बहिणींना देणार आहे। सरसकट आता सर्वांना वाटप करण्यात येणार नाही आहे। गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींनी ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्या फक्त त्यांनाच या ठिकाणी आम्ही पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही गोरगरीब आणि गरजू महिला आहे का हे सुद्धा या ठिकाणी बघणं आता अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण अनेक लाडक्या बहिणी श्रीमंत आहेत तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी पाहिजे आहेत, परंतु त्या लाडक्या बहिणींना अजिबात पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं। आणि त्यामुळेच आता मागचा सोमवार, मंगळवार आणि काल बुधवार असं 3 दिवसापर्यंत अनेक लाडक्या बहिणींना तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता मिळून पण त्यांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता येईना झालाय। मग तुम्हाला हप्ता अजून जर आला नसेल तर नेमकं काय काय कामे तुम्हाला करायची आहेत, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी काय काय सूचना तुम्हाला पाळायला सांगितलेत, ही सर्व माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला तुम्ही असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी आता गेल्या 1.5 वर्षापासून हप्ता जर तुम्ही घेत असलेल्या महिला असाल तर तुमची आज लॉटरी लागल्या। आज तुम्हाला डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यांना आता आदेश देण्यात आले। बघा, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होत असतात। मग आता कोणत्या जिल्ह्यांची लिस्ट बँकांना त्यांनी दिलेली आहे, त्या बँकांची यादी कोणती आहे हे सुद्धा आपण झटपटपणे 2 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींनो बघणार आहोत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर केवायसी करून ठेवले असेल तसेच तुमच्या बँकेमध्ये ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकाला जर आधार कार्डचा नंबर अपडेट करून जोडला असेल, बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही नंबर जोडला असेल तर प्रॉब्लेम आहे, परंतु आधार कार्डचा नंबर अपडेट करून जोडला असेल तर तुम्हाला हमखास या ठिकाणी पैशांचं वितरण आज गुरुवार आहे 9 जुलै रोजी पैशांचं वितरण शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम या ठिकाणी चेकद्वारे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागले आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, कोणते जिल्हे आहेत आणि नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे जमा करण्यात येऊ लागलेत हे सुद्धा या ठिकाणी आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। बघा,
आता बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय की तुम्ही जर या ठिकाणी महत्त्वाची कागदपत्रे ही आता तुमच्या बँकेत दिली असेल, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर बँकेचं पासबुक, त्यानंतर तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड झेरॉक्स, ही जर कागदपत्रे जर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये दिली असेल तर त्या महिलांना आता या ठिकाणी अर्जंट सूचना सांगण्यात आल्या. तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल तर अर्जंटमध्ये काही तुम्हाला कामे सुद्धा मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला करायला सांगितली होती, परंतु अनेक महिला खेडेगावामध्ये राहतात, ग्रामीण भागामध्ये राहतात, सरकारने दिलेली सूचना या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे ते काम करायचं विसरतात आणि सरकारने तिकडून पैसे सोडून पण त्यामुळेच महिलांना पैशांचं वितरण लवकर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होत नसतं. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना काय काय कामे करायचे जेणेकरून आजच्या आज त्यांच्या खात्यावरती आता जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जमा होतील. याची सर्व काही माहिती आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगायला सुरुवात करत आहोत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे. सर्व काही माहिती या ठिकाणी आता आलेली आहे, जी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आज गुरुवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करायला सांगितलंय ती या ठिकाणी आता आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. परंतु तुम्हाला वाटत असेल की सरसकट सर्वांना या ठिकाणी आता जून जुलैचे पैसे येणार का, तर हीच माहिती या ठिकाणी, हाच प्रश्न स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्यानंतर त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलंय, आम्ही सरसकट सर्वांना जर पैसे लाडक्या बहिणीचे देत बसलो तर ते आम्हाला अजिबात परवडणार नाहीत. त्यामुळे आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी यावेळी जून आणि जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निवडलेत. ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत, ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, फक्त त्यांना जून आणि जुलै महिन्याचे आता पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. मग आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला आज गुरुवार पैसे येणार का, आम्ही गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी मोडतोय का, तर बघा सगळ्यात महत्त्वाची अट लावण्यात आल्या. तुमच्या घरामध्ये जर आता या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी म्हणून ओळखलं जाणार आहे. तुम्हाला सुद्धा आज गुरुवारी 9 जुलै रोजी आता जून आणि जुलै दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. जर करता तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल, जर तुम्हाला आता मागच्या 2-3 दिवसापासून पैशांचं वितरण झालं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले हे सुद्धा आम्ही झटपटपणे या ठिकाणी आता समोर आता तुम्हाला या ठिकाणी यादी वाचून दाखवणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी होता, ती म्हणजे आम्हाला पैशांचं वितरण नेहमीच आता लेट का होतं, तर याची यादी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या. स्वतः एकनाथ शिंदे साहेब एका दौऱ्यानिमित्त असताना अनेक महिलांनी त्यांचा तापा अडवला व त्यांना विचारलं, आम्ही दररोज पैशांची वाट बघत असतो आणि तुम्ही तिकडून पैसे का पाठवत नाही, कारण दररोज बातम्यामध्ये सांगितलं जातं की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु खात्यावरती लवकरात लवकर पैसे का जमा होत नाहीत. तर यावेळी आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, अनेक बहिणींनी केवायसी चुकीच्या मार्गाने केली होती, त्यामुळे त्यांना या ठिकाणी आम्ही आता लेट पैसे जमा करत आहोत. म्हणजे अनेक महिला ज्या अशा होत्या जे ग्रामीण भागामध्ये राहतात, त्यांनी केवायसी चुकीच्या मार्गाने केली होती आणि चुकीच्या मार्गाने केवायसी केल्यामुळे अनेक महिलांचा हप्ता या ठिकाणी बंद सुद्धा करण्यात आला होता. परंतु स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडे ही तक्रार गेल्यानंतर त्यांनी सुरळीतपणे पहिला जसा 1,500 रुपयांचा हप्ता महिन्याच्या महिन्याला येत होता तर तो सुरळीत हाय असा या ठिकाणी चालू केलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक महिलांना मागच्या 3 दिवसापासून या ठिकाणी आता पैशांचं वितरण होऊन पण झालं नाही. जर तुमची केवायसी प्रक्रिया लेट झाली असेल तर आज या ठिकाणी गुरुवारी आता 9 जुलै रोजी शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे. मी तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही माहिती या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. सर्वांनी आपापले जिल्हे यामध्ये आहेत का बघायचं आहे, कारण आम्ही जे जिल्हे काल त्या ठिकाणी सांगितले होते तर त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता पैसे जमा झालेले आहेत. जर तुमचा पण जिल्हा आज गुरुवारच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुम्ही आता तयार राहायचं आहे. मी तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये सर्व काही यादी सांगतो. परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न असा पण होता की आता आम्हाला सरसकट पैशांचं वितरण होणार का? तर सर्वांनी सरसकट पैशांचं वितरण होणार का याबद्दल काय माहिती सांगितली आहे ही एकदा या ठिकाणी तुम्ही आता लगेच पाहून घ्यायचं आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की आता सरसकट पैशांचं वितरण अजिबात या ठिकाणी होणार नाही. मग आता सरसकट पैशांचं वितरण का होणार नाही? तर सर्वांनी लक्षात ठेवा, सरकार काय म्हणतंय, आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींनाच आता हे पैसे वाटण्याचं आता ठरवलंय. ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत आहेत, ज्या लाडक्या बहिणी धनदांडी आहेत, त्यांना अजिबात पैसे या ठिकाणी सोडायचं नाही, आम्ही असं ठरवलेलं. आणि तशा प्रकारे अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण जमा देखील करण्यात आलेलं नाही. त्यांनी महत्त्वाची 3 कामे करून घ्यायची आहेत. ही 3 कामे केल्या सर्वांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. तुमचं जर बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणती 3 कामे अर्जंटमध्ये करायची आहेत जेणेकरून आजच्याच तुम्हाला तुमच्या हक्काचा हप्ता या ठिकाणी जमा होईल, हेच तुम्हाला या ठिकाणी आम्ही आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज गुरुवारी जवळपास या ठिकाणी आता 45 ते 46 लाख लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या. त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी कधी होईल अशी वाट बघत होत्या. त्या सर्वांना पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. मग तुम्हाला पैशांचं वितरण होण्यासाठी लेट का लागला? तर तुम्ही केवायसी जी प्रक्रिया आहे तर ती केवायसीची प्रक्रिया या ठिकाणी लेट केल्या. म्हणजे तुमचा OTP येत नव्हता किंवा तुमची काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय झालं होतं, त्यामुळे केवायसीची जी प्रक्रिया होती तर ती लेट केलेली आहे आणि त्यामुळेच तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी लेट होऊ लागलंय. सोमवार, मंगळवार आणि काल बुधवार असं 3 दिवस वाटपाचे या ठिकाणी निवडण्यात आले होते, परंतु तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण झालेलं नव्हतं. त्यामुळे आज गुरुवारी तुम्हाला या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय असतं तर डीबीटी, ज्यावेळी डीबीटीचं बटन दाबण्यात येत असतं त्यावेळी हमखास पैसे या ठिकाणी आता थेट महिलांच्या खात्यावरती जमा होत असतात. त्यामुळे तुम्ही आता तयार राहायचं आहे. सर्व काही यादी आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे. तर बघा, या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आली आहे. पहिल्यांदा 15 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यांची यादी सांगतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 जिल्ह्यांची यादी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 5 जिल्ह्यांची यादी, असं सर्व काही या ठिकाणी तुम्हाला यादी सांगतो. त्यामुळे इथून पुढे सर्वांनी आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. पहिले या ठिकाणी 5 जिल्ह्यापैकी 2 जिल्ह्यांची यादी आल्या, ती म्हणजे आता अकोला आणि परभणी. अकोला आणि परभणी या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी खूपच गोरगरीब आहेत, गरजू आहेत. त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा अकोला आणि परभणी या जवळपास आता 3 ते 3.5 लाख लाडक्या बहिणी ज्या 2 जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी आता थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येऊ लागलेत. आता बघा, पुढचे 2 जिल्हे सांगण्यात आलेत ज्यामध्ये पाऊस काळ यावेळी आता भरपूर झाला आहे, ती म्हणजे बीड आणि लातूर. या जिल्ह्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत, अनेक लाडक्या बहिणी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, अनेक या ठिकाणी महिला अशा आहेत ज्या धुणभांडी करायला जातात. अशा गोरगरीब ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशा गोरगरीब लाडक्या बहिणींना या ठिकाणी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट रक्कम या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत. आता बघा, 15 जिल्ह्यापैकी तुम्हाला आता या ठिकाणी महत्त्वाच्या फक्त आणि फक्त 4 जिल्ह्यांची लिस्ट सांगितली. अजून 11 जिल्हे बाकी आहेत. या 11 जिल्ह्यामध्ये कोणत्या लाडक्या बहीण राहत आहेत, त्या शिल्लक राहिलेल्या आहात का? गेल्या 2-3 दिवसापासून त्यांना पैशांची रक्कम मिळाली नाही का? त्यांना आता कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे ही यादी या ठिकाणी तुम्ही आता समजून घ्या. आता बघा लाडक्या बहिणींनो, आता पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट यामध्ये सांगण्यात आल्या, ती म्हणजे कोल्हापूर आणि सातारा. आता कोल्हापूर आणि सातारा लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या खूप जास्त राहतात, कारण लोकसंख्येच्या मानाने मोठे जिल्हे आहेत. तर या मोठ्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम या ठिकाणी आता जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या, जी लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो, ती म्हणजे अहिल्यानगर.
आणि त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. आता हे जे दोन जिल्हे आहेत, या दोन जिल्ह्यामध्ये जवळपास 4.5 ते पावणे 5 लाख लाडक्या बहिणी राहतात आणि त्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केल्या, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय. त्यांना सुद्धा या ठिकाणी थेट रक्कम डीबीटीच्या माध्यमातून आता जून आणि जुलैची या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकण विभाग. कोकण विभागाचा विचार केला, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे आहेत, तर ते कोकणातील आहेत. तर या कोकणातील महिलांना सुद्धा लवकरच जून जुलैचा हप्ता देखील आता बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा. KYC अजून पण केले नसेल तर वेबसाईट चालू आहे का बघा आणि KYC करून घ्या. तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.